myself. नमस्कार विद्यार्थ्यांनो, सर्वांचे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या लेक्चर मध्ये स्वागत करतो. Lecture, and this lecture we are conducting in both modes, offline as well as online. आज खरं तर आपलं हे पहिलंच लेक्चर आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या विषयाचं. एक विद्यार्थिनी होते का ऑनलाईन जॉईन झालेली दिसते, सानिका, बरोबर ना? सानिका कोतकर. ओके, ऑफलाईन तिने नाही. जसं तुम्हाला माहित आहे की ऑफलाईन पण आपलं कॉलेज चालू झालेलं आहे आणि ऑफलाईन तुम्हाला जे टाइम टेबल त्याप्रमाणे ऑफलाईन लेक्चर होतील, ऑनलाईन जे दिलेलं आहे त्याप्रमाणे ऑनलाईन लेक्चर होतील. ओके, त्याप्रमाणे लेक्चर अटेंड करायचंय. ऑफलाईनला या ठिकाणी अजूनपर्यंत कोणीही ज्या विद्यार्थ्यांनी येऊ शकत नसेल महाविद्यालयाला, त्याच्यासाठी ऑनलाईन लेक्चर असेल जे आपल्या टीचमेंट ऍपच्या माध्यमाने होईल. त्याची लिंक मी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे आणि तुम्ही जॉईन व्हायचे लेक्चरसाठी. आणि त्याच प्रकारे ऑफलाईन लेक्चर क्लासरूम 21 नंबर मध्ये होईल. ऑफलाईन साठी कोणीही अद्याप या ठिकाणी आलेलं नाही, त्यामुळे ऑनलाईन लेक्चर मी सुरू केलेलं आहे. तर थोडक्यात ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सेमेस्टरला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट या सब्जेक्ट अंतर्गत तुम्हाला 4 युनिटचा अभ्यास करायचा आहे. युनिट आहे, सुरुवातीचं जे पहिलं युनिट आहे त्या युनिटला आपण आज सुरुवात करणार. तर मी माझी स्क्रीन पीपीटीच्या माध्यमाने तुमच्या सोबत शेअर करतो. शेअर केल्यानंतर फक्त मला सांगा की माझी स्क्रीन तुम्हाला दिसते की नाही. ओके, आय एम गोइंग टू शेअर माय स्क्रीन. ओके, इज इट विजिबल? अनम्यूट करून सांगू शकतेस दिसते का नाही? स्क्रीन दिसत असावी. So we are going to start the unit number 1 of our syllabus. It is human resource management and overview. Human resource management म्हणजे काय, त्याचं टायटल आहे. So first of all, in this unit we are going to know what is HRM. What is HRM? HRM means what? Human resource management. And in Marathi, this HRM is called as मानवी संसाधन व्यवस्थापन. In the BCom, you have studied the subject business management. BCom ला असताना तुम्ही व्यवसाय व्यवस्थापन या सब्जेक्टचा अभ्यास केला असेल. In that you have studied about the management. त्यामध्ये तुम्ही मॅनेजमेंट म्हणजे काय याचा देखील अभ्यास हा केलेला. Of every business organization. प्रत्येक व्यवसाय संघटनेचं जे हृदय आहे त्या म्हटलं जात असतं बरं, त्या हृदयाला मॅनेजमेंट हे म्हटलं जातं. मॅनेजमेंट इज डुईंग ऑल द फंक्शन्स ऑफ बिझनेस. व्यवसायाची जी सर्व कार्य आहेत ती सर्वच्या सर्व कार्य कुणामार्फत केली जात असतात? व्यवस्थापनामार्फत केले जात असतात, मॅनेजमेंट मार्फत केले जात असतात. दॅट्स वाय मॅनेजमेंट इज कॉल्ड ॲज द हार्ट ऑफ द बिझनेस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द बॅकबोन ऑफ द बिझनेस. म्हणजे प्रत्येक व्यवस्थापनाला व्यवसायाचा कणा देखील म्हटलं जात असतं. ओके, इन द मॅनेजमेंट देर आर सेव्हरल टाइप्स. आता मॅनेजमेंट मध्ये बरेच प्रकार आहेत. देर इज अ बिझनेस मॅनेजमेंट, देन देर इज अ पर्सोनेल मॅनेजमेंट, अँड देन देर इज अ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. त्या ठिकाणी बरेच विविध प्रकार येतात. त्या ठिकाणी तुमचं बिझनेस मॅनेजमेंट आहे, त्या ठिकाणी तुमचं मार्केटिंग मॅनेजमेंट आहे, त्या ठिकाणी तुमचं पर्सोनेल मॅनेजमेंट आहे आणि त्या ठिकाणी तुमचं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट देखील आहे. So, in this subject of the HRM, we have to study about the human resource management. आपला जो विषय आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्यामध्ये आपण ह्या HRM चा म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा अभ्यास करणार आहोत. सो व्हॉट इज दॅट? या ठिकाणी आपण समजून घेऊयात की HRM म्हणजे काय. सिम्पली द मॅनेजमेंट दॅट मॅनेजेस द ह्युमन रिसोर्सेस ऑफ द ऑर्गनायझेशन, दॅट मॅनेजमेंट इज कॉल्ड एज द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे असं व्यवस्थापन की ज्या व्यवस्थापनामार्फत
व्यवसायाची संसाधने त्या ठिकाणी मॅनेज केली जात असतात, त्या प्रकारच्या व्यवस्थापनाला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असं संबोधलं जात असतं. सो इट इज डायरेक्टली रिलेटेड टू हुम? डायरेक्टली रिलेटेड टू द एम्प्लॉईज. ह्युमन रिसोर्सेस दोज आर वर्किंग इन द बिझनेस ऑर्गनायझेशन. आता HRM चा संबंध, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा संबंध हा कुणाशी येणार आहे? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा संबंध येणार आहे की जो मानवी घटक व्यवसायामध्ये कार्यरत असतो किंवा जे कर्मचारी व्यवसायात कार्यरत असतात त्यांच्याशी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा संबंध या ठिकाणी. HRM means human resource management is the most important function in organization designed maximize employee performance in tune with employee strategic objective. आता ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हे कुठल्याही संघटनेचं सर्वात महत्वाचं कार्य आहे. व्हाय? बिकॉज इट मॅक्झिमायझेस द एम्प्लॉई परफॉर्मन्स. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मुळे काय होणार आहे? जे कर्मचारी संघटनेमध्ये कार्यरत आहेत त्या कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स त्या ठिकाणी वाढणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत त्या ऑब्जेक्टिव्ह दोज आर डिझाईन बाय द ऑर्गनायझेशन to complete to achieve those objectives as well as the goals, the performance of the employee that is most important. That performance should be high. म्हणजे कुठल्याही संघटनेने जे उद्देश ठरवले असतील, जे ध्येय ठरवले असतील, जे धोरणं ठरवले असतील, ती धोरणं पूर्ण करण्यासाठी, अचीव करण्यासाठी सर्वात महत्वाचं काय असतं? कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स म्हणजे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता. जर कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता उच्च पातळीची असेल तर संघटनेने ठरवलेली सर्व ध्येय धोरणं सहज पूर्ण होणार आहेत. परंतु कार्यक्षमता जर उच्च पातळीची नसेल तर ही ध्येय धोरणं व्यवस्थित प्रकारे पूर्ण होणार नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा परफॉर्मन्स मॅक्झिमाइज करून म्हणजे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवून संघटनेची ध्येय धोरणं पूर्ण करण्यासाठी जे महत्वाचं कार्य संघटनेला करावं लागत असतं त्यालाच ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असं म्हटलं जातं, म्हणजेच मानवी संसाधन व्यवस्थापन असं म्हटलं जातं. सो HRM इज द इम्पॉर्टंट फंक्शन विच मॅक्झिमायझेस द एम्प्लॉई परफॉर्मन्स फॉर द अचिव्हमेंट ऑफ designated objectives by the organization. Then organization focusing on policies and on systems. आता HRM म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापनात नेमकं काय केलं जात असतं? म्हणजे संघटनेत जे कर्मचारी कार्य करत आहेत त्या कर्मचाऱ्यांना अनुसरून जे ध्येय धोरण जी सिस्टीम आहे त्याचा विचार या व्यवस्थापनामध्ये केला जात असतो. Therefore it is concerned with whom? Concerned with the people. Those are working for the organization. And it also focuses as well as the संघटनेत जे ठिकाणी कार्यरत आहे या मानवी घटकाशी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे मानवी संसाधन व्यवस्थापनाचा संबंध आहे. आणि ह्युमन रिसोर्सेस साठी ज्या काही पॉलिसी ज्या काही सिस्टम डिझाईन केले सुद्धा याचा. ओके, द नेक्स्ट significance of HRM, the organizational, social and professional. To achieve the organizational, social and professional objective, HRM is most important. का महत्वाचं आहे HRM? HRM का असलं पाहिजे? कारण की जे काही ऑर्गनायझेशनल गोल असतील, सोशल गोल्स असतील, असतील, उद्देश असतील ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची गरज असते. ओके, सो इट इज द part related to the HRM. Now in the next point we have to discuss what is the definition of HRM. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ची व्याख्या काय ते आपण या ठिकाणी बघूयात. HRM is a process of making efficient and effective use of people so that the organizational and individual goals are achieved. ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ही अशा प्रकारची प्रक्रिया मानवी घटक संघटनेमध्ये कार्यरत आहेत त्याचा इफेक्टिव्ह आणि इफिशियंट उपयोग संघटनेचे ऑर्गनायझेशनल आणि इंडिव्हिज्युअल गोल पूर्ण करण्यासाठी केला जात असतो. The persons those are working in the organization, the efficient use, effective use of those person
for achievement of organizational and individual goals. The process of this human resource management. याच्याशी संदर्भात जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असं म्हटलं जात असतं. ही इज अ वेल नोन मॅनेजमेंट थिंकर. फ्लिप्पो हे एक मॅनेजमेंट थिंकर आहेत आणि ते काय म्हणतात, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या संदर्भात of the procurement, development, compensation, maintenance, and separation of human resources to the end that individual, organizational, and social objectives are accomplished. So it is the inclusive definition of the human resource management given by the Edwin B. Flippo. एडविन बी फ्लिप्पो यांनी या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची ही संपूर्ण डेफिनेशन दिलेली. काय म्हणतात ते, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इज द प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, डायरेक्टिंग अँड कंट्रोलिंग ऑफ द प्रोक्युअरमेंट, डेव्हलपमेंट, compensation, integration, maintenance, and separation of human resources to the end that individual, organizational, and social objectives are accomplished. म्हणजे संघटने इंडिव्हिज्युअल सोशल ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी संघटनेची ऑर्गनायझेशनल, सोशल, त्याच प्रकारे इंडिव्हिज्युअल ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करण्यासाठी जे काही प्लॅनिंग म्हणजे नियोजन, संघटन, त्यानंतर डायरेक्टिंग, कंट्रोलिंग हे जे काही केलं जाणार आहे आणि त्यामार्फत प्रोक्युअरमेंट म्हणजे कर्मचाऱ्यांची नियुक्ती, डेव्हलपमेंट म्हणजे कर्मचाऱ्यांचा विकास, कम्पेन्सेशन म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना पे केलं जाणारं रेम्युनरेशन, त्याच प्रकारे मेंटेनन्स, त्या कर्मचाऱ्यांचा जो मेंटेनन्स केला जाणार आहे, या संपूर्ण प्रक्रियेला त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट असं म्हटलं जात असतं. So it is the definition of the human resource management. So human resource management that is related to the organization, particularly the people those are working in the organization, and the efficient, effective use through the planning, organizing, directing, and controlling, and accordingly the organizational individual goals are achieved. That process is called as the human resource management. Okay, so it is about the definition of the human resource management. Lecture मी चालू केलंय. मी एक मेसेज पाठवला असेल टीचमेंट ऍप डाउनलोड करण्यासाठी. ओके, ते ऍप डाउनलोड करा, त्यानंतर त्याला एनरोलमेंट करा. आता त्या थ्रूच मी लेक्चर घेतोय. या लेक्चरची रेकॉर्डिंग थोड्या वेळाने तुम्हाला त्यावर मिळेल. आणि आता फक्त मी जे काही समजून सांगतोय तेवढं लक्षात घ्या. बाकी तुम्हाला त्याची रेकॉर्डिंग त्या ऍपवर थोड्या वेळात उपलब्ध होईल. मी तुम्हाला एनरोल करून घेतो लेक्चर संपल्यावर, त्यावर तुम्ही फक्त रिक्वेस्ट पाठवून ठेवा. ओके, सो इट इज डेफिनेशन ऑफ द to learn what is. Now you can see there the picture in this PPT. Several words are used there. In work, employee relations, divergent interest, equal opportunity, training and development, power and influence, rewards, motivation, career development. These various words are there. Motivation म्हणजे प्रोत्साहन, संबंध, डायव्हर्जंट इंटरेस्ट म्हणजे बदलत जाणारे आवडीनिवडी, इक्वल ऑपॉर्च्युनिटी म्हणजे सर्वांना पॉवर अँड इन्फ्लुएन्स म्हणजे एखाद्या गोष्टीचा होणारा परिणाम, रिक्रुटमेंट कर्मचाऱ्यांची नियुक्ती, करिअर डेव्हलपमेंट म्हणजे योग्य करिअरची निवड, रिवॉर्ड्स म्हणजे बक्षीस, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट म्हणजे प्रशिक्षण आणि विकास. या विविध शब्द या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. ऑल दीज आर रिलेटेड टू द ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. या सर्वांचा संबंध हा ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये आहे. ओके, नाउ ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटची व्याप्ती. फिगर विच एक्सप्लेन्स यू द स्कोप ऑफ HRM म्हणजे या आकृतीच्या माध्यमाने आपल्याला समजू शकतं. इंट्रोडक्शन टू HRM दॅट वी हॅव ऑलरेडी डिस्कस. HRM म्हणजे काय हे आपण डिस्कस केलं. दॅट इज रिलेटेड टू द संघटनेमध्ये जो मानवी घटक त्या ठिकाणी काम करतोय त्याच्याशी याचा सरळ संबंध आहे. दॅट इज फर्स्ट वन. देन सेकंड वन, यू कॅन सी इन दिस फिगर एम्प्लॉई हायरिंग. All the organization that totally depends upon whom?
on the employee, those are working for the organization. Therefore, it is most important for every organization, they should hire a very qualified employee. जे संपूर्ण संघटनेचं यश कर्मचारी, त्या संघटनेत कोणते कर्मचारी काम करतात त्यांच्यावर अवलंबून असणार आहे. त्यामुळे संघटनेमध्ये क्वालिफाईड कर्मचारी असणं हे आवश्यक आहे. म्हणून क्वालिफाईड कर्मचारी कशाच्या माध्यमाने उपलब्ध होतील? चांगल्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या माध्यमाने. देन नेक्स्ट, एम्प्लॉई रेम्युनरेशन. द एम्प्लॉई दोज आर वर्किंग, द प्रॉपर रेम्युनरेशन शुड बी पेड टू देम. व्हाय दे आर वर्किंग? Because they are working for the remuneration to earn the money. Therefore, it is the prime responsibility of the management that they should pay them the adequate remuneration. कोणतेही कर्मचारी संघटनेसाठी का काम करतात? कारण की पगार मिळण्यासाठी. पगार हा त्यांना पैशाच्या स्वरूपात मिळत असतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांनी केलेल्या कामाचा योग्य मोबदला संघटनेने देणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एम्प्लॉई रेम्युनरेशन हा सुद्धा HRMचाच एक भाग आहे किंवा HRMच्या व्याप्तीमध्ये त्याचा समावेश केला गेलेला आहे. देन नेक्स्ट, एम्प्लॉई मोटिवेशन. नो वन इज डायरेक्टली रेडी